नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण नेवासा तालुक्यातील पुनदगाव येथील शेतकरी साहेबराव ज्ञानदेव पवार यांच्या शेतावर आलेला असून त्यांची एक जिरायती शेती बघणार आहोत। आणि ही सगळी बोर ज्या पिकाला आपण अत्यंत महत्त्व देतो अशा प्रकारचं बोरीचं पीक त्यांच्याकडे घेतलेलं आहे। फार मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे आणि बीव्हीजेचे प्रॉडक्ट त्यांनी यावर्षी मुद्दाम या त्यांच्या बोरीच्या पिकासाठी वापरलेले आहेत। आपणच आता त्यांच्याकडून त्यांनी जे काही वापरले बीव्हीजेच्या प्रॉडक्ट विषयी माहिती जाणून घेऊया। नमस्कार साहेबराव। नमस्कार। आपण काय काय आता बीव्हीजेचे प्रॉडक्ट वापरले याविषयी सविस्तर आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा। आम्ही यावर्षी पहिल्यांदा बोरीसाठी आपलं ॲग्रो मॅजिक आणि न्यूट्री हा प्रॉडक्ट वापरला आणि त्यानंतर ॲग्रोसेफचा पण आम्ही स्प्रे घेतला। ॲग्रो मॅजिकचं प्रॉडक्ट असं वापरल्यामुळं आमचं असं लक्षात आलं की सगळे बीव्हीजी ग्रुपवाले माणसं सांगतात का तुमच्या झाडाची भूक वाढणार आहे, ते न्यूट्रिशन अन्नद्रव्याचे आपटेक होणार आहे। तर ते आम्हाला ॲक्च्युली रिॲलिटीमध्ये आढळून आलं। ज्यावेळेस आम्ही मारलं म्हणजे स्प्रे घेतला त्यावेळेस आम्हाला त्यांनी सांगितलं होतं का बाबा तुम्ही आता का स्प्रे मारताय पण काळजी घ्या, कारण झाडाची भूक वाढणार, झाडाला पाणी खूप लागणार। तर त्याप्रमाणेच आम्हाला ते सगळे आम्ही नेहमी शेतीत असल्यामुळं आमच्या ते दृष्टीस पडलं खरोखर झाडाला भूक वाढली आणि त्यांनी पाणी आणि अन्नद्रव्य वर खेचून घेतले आणि आमच्या झाडाला त्याचा परिणाम आम्हाला चांगल्या प्रकारे मिळून आला। आपल्या बोरेखाली किती क्षेत्र आहे एकूण इथं? आता आमच्या बोरीखाली आम्ही जवळजवळ 90 सालापासून बोरीचंच पीक घेत आहोत। तर आम्ही आता 2 वर्षापूर्वी 20 एकर वाढून आमचं सर्व क्षेत्र एकूण मिळून 65 एकर झालेलं आहे। म्हणजे 65 एकर झालं। शेतकरी मित्र, बऱ्याच शेतकऱ्यांनी बोरीच्या बागा तोडल्या, रेट नाहीत, व्यवस्थित भाव मिळत नाही, परंतु एकदम जिरायत अजिबात म्हणजे पाण्याची सोय नाही अशा प्रकारचा आवर्षण प्रवण क्षेत्रातला हा पुनदगावचा शेतकरी आहे। आणि तरी पण बोरीचं पीक 90 सालापासून ते घेतात, उलट त्यांनी क्षेत्र वाढवलेलं आहे। तर साहेबराव मला सांगा की यापूर्वी आपण हे घेत होतो आणि हे प्रॉडक्ट आता याच वर्षी लॉन्च झालेत बाजारामध्ये बीव्हीजेचे, तर पूर्वीचं उत्पादन किंवा आज जर बोराचं सेटिंग दिसतं आपल्याला, तर याच्यावरून झाडाची जी वाढ आहे, व्हिगर आहे, पानं एकदम सुंदर दिसतात, भुरीचं याच्यावर प्रमाण नाही, कीड रोग आळी मावा काही दिसत नाही। तर एकंदरीत मागेल आणि या उत्पादनात काय फरक राहील असं वाटतं आपल्याला? एकंदरीत उत्पन्नाचा जर हिशोब केला तर गेल्या वर्षीच्या नक्की दुप्पट उत्पन्न येण्याची आम्हाला शक्यता वाटायला लागलेली आहे। आणि त्याचा फक्त एकच फरक एवढाच झाला की यंदा आम्ही बीव्हीजीचे उत्पादन वापरले। पूर्वी आम्हाला बीव्हीजी माहीतही नव्हतं। आपण याची मार्केटिंगची सोय कशी करता? आता फार मोठा बाग असल्यामुळं लोकल मार्केटिंगला जर आपण एवढं उत्पादन इथं विकत बसलो तर बाजारामध्ये काहीच आम्हाला भाव भेटणार नाही। त्याच्याकरता आम्ही दूरचं मार्केटिंगवर जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे। मग कधी आम्ही वेस्ट बेंगॉलला माल पाठवतो, कधी दिल्लीला पाठवतो, जेणेकरून इथं स्थानिक बाजारामध्ये त्याचा तुटवडा राहील आणि 2 नंबरचा जो माल इथं विकला जातो त्याला बरे पैसे मिळतील या हेतून आम्ही हे दोन्ही मार्केटिंगचे प्रामुख्याने डोक्यात ठेवून मार्केटिंग करत असतो। एकंदरीत आमच्या शेतकऱ्याला सांगा की ठोक तुमचे जे बाजारभाव असतात बोरीचे ते किती मिळतील आणि मागे एकरी आपल्याला किती क्विंटलपर्यंत उत्पादन जात होतं, आणि चालू वर्षाची आता यंदा तर पाऊस नाही काही नाही तरी हे पीक आलंय, बाकीच्या पिकाची फार भयान परिस्थिती आहे, शेतकऱ्याला काही त्याच्या पदरात पडणार नाही, तरी हे बोरीचं पीक दिसतंय, हा एक आदर्शच म्हणेल मी। तर आर्थिक बाबतीत आणि एकूण उत्पादनाच्या बाबतीत थोडी आकडेवारी सांगितली तर आमच्या शेतकऱ्याला लवकर समजेल। आता बोरीचा उतारा तसा याच्यापूर्वी आम्हाला 7, 8, 10 जास्तीत जास्त 10 टनापर्यंत आम्ही गेलो होतो। आता यंदा आम्हाला नक्कीच दुपटीचं उत्पादन अपेक्षित आहे। उमरांमध्ये निश्चित आम्ही दुप्पट उत्पादन घेऊ अशी आम्हाला आता खात्री वाटायला लागली। आणि बाजारभावाच्या दृष्टीने बाजारभाव साधारणपणे दिल्लीमध्ये 300 रुपयाला 10 किलो माल जातो, 1 नंबर माल। आपण जे न्यूट्रीचा वापर केलेला आहे, तर न्यूट्रीच्या वापरामुळे आपल्याला काय दिसून आलं ॲक्च्युली बोरांच्या फळझाडावर? तुमचा मॅजिक हा प्रॉडक्ट जसा आहे तसं न्यूट्रीचं नाव जरी न्यूट्री असलं तर तो खरोखरच मॅजिक सारखा किंवा त्याच्या पुढं वाटतो, कारण त्याचं जे पिकाला फवाऱ्यातून उपलब्ध येतं जे प्रमाण आहे ते 100% आहे। आणि त्याच्यामुळं जे झाडं काही आमचे पूर्वी पिवळे असायचे वर्षानुवर्ष, ते झाडं आमचे अचानकपणे फवारा मारल्यानंतर 4थ्या दिवसापासून हिरवे झाली का जे आम्हाला शोधूनही सापडणार का पिवळं झाड होतं कुठं आणि आता गेलं कुठं। त्याच्यामुळं रिझल्ट खूप सुंदर तुमच्या प्रॉडक्ट। मी पण पाहिलं काय काही शेतकऱ्याकडे हळद, बटाटा, नंतर आलं याच्यावर अत्यंत तुफान अशा प्रकारचे न्यूट्रीचे रिझल्ट शेतकरी पण सांगतात आणि तशा प्रकारचे आम्हाला फोन पण येतात। आता मी आमचं एक शेवटचं प्रॉडक्ट जे आहे ना, आजचं जर ढगाळ हवामान झालंय, काही ठिकाणी पाऊसही पडलाय सांगली भागामध्ये, आपल्याकडे आज तसंच वातावरण आहे,
तर मला वाटतं का आज एक आम्ही मुद्दाम आलो आपल्या शेताला भेट द्यायला, का इथं सिनर्जीची एक ट्रायल घ्यावी असे वाटत होतं, म्हणून मी तुम्हाला सिनर्जीचे कंटेंट फक्त सांगितलेत. आज तर फवारणी आपण घेणार आहोत, तर सिनर्जीच्या बाबतीत आता तुम्हाला काय, तुमचा अभ्यास काय सांगतो याच्यात? आता माझ्या मते सिनर्जीचं जे औषध आहे त्याचा जो कंटेंट लिथोवीट, तो मला वाटतं भारतात आपण पहिल्यांदा बाजारामध्ये आणलेला आहे. याच्यापूर्वी काय मी नावं ऐकलं नव्हतं त्या मॉलिक्युलचं, परंतु तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं जर असं अवकाळी हवामान असेल तर आपल्याला सिनर्जीचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो आणि आपल्या फळबागाची जी काही नासाडी होणार आहे ती आपण निश्चितपणे वाचू शकतो असं मला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यातलं जो ऑर्गॅनिक कार्बन आहे त्याचं प्रमाण वाढून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण मिळेल, आणि हा जो आता सनलाईट नाही तर याच्यामध्ये फोटोसिंथेसिसची ॲक्टिव्हिटी जी म्हणतो आपण, तर ती एक चांगल्या प्रकारे घडून हा प्रॉडक्ट सुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट देईल. याचे आपण नंतर निरीक्षणे घेणारच आहोत. आभारी आहोत आपण बोलल्याबद्दल. धन्यवाद.